मित्रांनो, पुन्हा एकदा मी आलेलो आहे इथे. हे बघा, ऑलमोस्ट गणपती सर्व रेडी झालेले आहेत. आज आम्ही आलेलो आहे पेंडिंग कॅश द्यायला, जी गणपतीची अमाऊंट असते त्यातली बुकिंग अमाऊंट दिली होती, जे मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही गणपती बुकिंगच्या ह्याच्यात बघितलंच असेल. सो तेव्हा गणपती रेडी नव्हते आणि आता बघा पूर्ण रेडी झालेले आहेत. सगळ्यांचे आपापले कलर आवडते वगैरे आलेले आहेत. हे बघा इथे वेगळं कॉम्बिनेशन भेटेल. ग्रीन शॉल आहे आणि व्हाईट धोतर आहे. सो असं कॉम्बिनेशन केलं आहे ह्यावर्षी लोकांनी जरा. इथे नाग वगैरे असं बाजूला, इथे पिंड आहे, असं भरपूर वेगवेगळ्या मूर्ती आता बघायला मिळतात. आणि इथे कलर काम चालू आहे का मूर्तीचं, जे आता नागेश दाखवली तशी वगैरे. जवळपास अशीच पोज आहे आमच्या गणपतीची यावर्षी, जी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलीच होती. आता ती मूर्ती इथे कुठेतरी असेल, त्यांना रेडी करून ठेवलेलं आहे प्लॅस्टिक पिशवीत. हे बघा इथे किती मूर्ती आहेत, ज्या ऑर्डर आलेल्या आहेत सगळ्या रेडी आहेत. हे नंतर इथलं गेट ओपन होतं जेव्हा गणपती घ्यायला येऊ. नेक्स्ट वीकमध्येच आहेत, 7 दिवसच उरलेत. आणि मी हा व्लॉग कंटिन्यू करतो आहे आपल्या डेकोरेशनचाच. डेकोरेशन ऑलमोस्ट चालूच आहे, झालेलं आहे. काही पार्टचे मी तुम्हाला सिक्वेन्स वाईज दाखवेन आता पुढे. आणि व्लॉगची सुरुवात मी मागच्या वेळेलाच केली होती खरं तर, तोच मी कंटिन्यू ब्लॉग ठेवते. तेव्हा आम्ही शॉपिंग नव्हती केलेली, तो त्या डायरेक्ट शूट नंतर मी आत्ता ब्लॉग करतो पुन्हा एकदा. सो आता आलेलं आहे आम्ही बाहेर गणपतीचं अमाऊंट द्यायला आणि गणपतीच्या डेकोरेशनची जी काही लाईट लागणार आहे तीसुद्धा आता आम्ही घ्यायला आलो आहे शॉपिंगसाठी. तर त्याआधी बोललो इथे आलोच आहे, तर आपण तुम्हालासुद्धा दर्शन देतोच कारखान्याचं पुन्हा एकदा. मित्रांनो, आता आलो आहोत आम्ही ठाण्याच्या चेंदणी कोळीवाड्यात. इकडे बघू शकता तुम्ही सगळं थर्माकॉल वगैरे, हे सगळं गणपतीचं डेकोरेशन सगळं साहित्य इथे मिळतं, पेपरपासून अगदी सगळं. तर आता आम्ही आलो आहे गोल्डन कलर घ्यायला. आम्हाला गोल्डन कलरची गरज आहे आणि अजून एक कलर पाहिजे, पण तो इथे पाहिजे तसं मिळत नाही. बघू आता ह्या कौस्तुभ आणि प्रथमेश इकडे गेलेत आतमध्ये घ्यायला, तर गर्दी फार आहे आतमध्ये म्हणून मी गेलो नाही. ते विचारलं आहे बाजूच्या दुकानात, पण इथे गोल्डन कलर नाही आणि छोटा होता पण महाग बोलवला. तो बाजूच्या शॉपमध्ये आलेत. हे बघा, लास्ट इयर पण आम्ही इथनंच पेपर वगैरे घेऊन गेलो होतो, सगळीकडनं विचारत वगैरे इथनंच घेतली होती पेपरच्या जोडी. हे बघा इथे डिझाईनसुद्धा मिळतात रेडीमेड, ते आपण कट वगैरे करू शकतो थर्मोकॉलवर घेऊन. A few hours later. मित्रांनो, गणपतीच्या डेकोरेशनला सुरुवात झालेली आहे जसं मी मगाशी बोलल्याप्रमाणे. आणि ह्या वर्षी आम्ही काय करणार आहे ते तुम्हाला एक रफ पेपरवर डिझाईन केलेलं दाखवतो आहे. हे बघा, असं काही आम्ही रेफरन्स ठेवलं आहे. मी असं पाना बनवणार आहोत. सो असे इथे 2-4 खांब आहेत, मध्ये आपला पाळणा आणि त्याला अशा साखळी वगैरे दाखवणार आणि वरती अशी डिझाईन वगैरे केलेली आहे. ही टेम्पररी आहे, बघूया आता असं पुढे सेम टू सेम होतंय काय बघूया आपण. आणि अशी काही डिझाईन इथे कॉर्नरला दिसते. सो हे चालू आहे आता, काम ऑलरेडी सुरू झालेलं आहे. आणि लास्ट इयरचेच खांब वापरलेत 4. आणि ते बॉक्स टाईप करून ठेवले, जे बाजूला दिसतात 1, 2, 3, 4 ते बॉक्स करून ठेवलेले आहेत. दिसते तुम्हाला 8x6. त्याच्या आतमध्ये आहे इथे सुद्धा 8x6. 8x6 इंचाचा हा स्क्वेअर आहे ना, त्याचं दिलंय. आणि अशी हाईट हे किती आहे, लांबी 28 इंच. सो असे 4 बॉक्स केलेले आहेत, असे 24 आणि हा 26 आणि 28 असं हे केलंय. त्याच्या वरती येणार जसं इथे डिझाईन मध्ये दिसते तुम्हाला, हा 26 हे पूर्ण कव्हर होणार आहे आपला. इथे चौरंगाच्या बरोबर इथे कट्टुकड येणार आणि हे दाखवणार आहे. हे आहेत बनवलेले पेपरचे राऊंड आहेत. हे आपली देऊ आहे, हिनी बनवली. ते बघा तिच्याकडे काम चालू आहे सध्या, तेच पेपर ते दिसत आहेत, असे रोल वगैरे करते. आणि हेच इथे ही जी डिझाईन दिसते तिथे ते रोल कॉर्नर आहेत नाही, मोल्डिंग ते करणार आहे. हे बघा, हे असे मोल्डिंग आहेत, त्याच्यासाठी हे वापरणार आहे. आता हे जे पिलर्स आहेत आता इथे दिसत आहेत, जे गेल्या वर्षी यूज केले होते आम्ही. मागच्या वर्षीचं डेकोरेशन बघितलं असेल याच्यावरून तुम्हाला कळेल.
सो ह्याच्यावरती बॉक्स येणार आहे तिथे, जसे इथे दाखवलेत. सो ते बॉक्स इथे काम चालू आहे. कौस्तुभ आणि प्रथमेश करतायत तिथे. 4 बॉक्स झालेले आहेत आणि हे आम्ही आधीच आणले होते, जिथून गेल्या वर्षी आणले होते ना तिथूनच आणलेले आहेत हे पुट्टे. रद्दीवाल्याकडे जाऊन मी घेतलेत ना, तुम्हाला एकदम स्वस्तात आणि चांगले मिळतात, क्वालिटी वगैरे लांब लचक. पण दुकानात गेल्यावर तेच तुम्हाला डिझाईन वगैरे महाग पडते. पुट्टे कितीला आणले होते? 300 रुपये पुट्टे. आता कलर आणलेला आहे. कुठे गेला? गोल्डन कलर. हा बघा, हा गोल्डन कलर आणलाय. हा आता ठाण्यावरूनच घेतला, जसं मी आता मग तुम्हाला दाखवलं. 165 हे 165 ला दिला ना कलर गोल्डन. 140 सॉरी, इकडे 160 MRP वाटतं. आणि हा एक ब्रश आणलाय. सो हे बघा, हे दिसते साखळ्या, हे प्लॅस्टिकच्या साखळ्या आणल्या होत्या CST वरून. तर असं काही काम चालू झालेलं आहे आणि एवढं झालेलं आहे मोस्ट ऑफ. आता याच्यावर फक्त या मोल्डिंग वगैरे लावून अशा कॉर्नरला पुन्हा कलर वगैरे करू पुढे जाऊन. त्याचा कलर आणायचे उद्या. आता मी आता कलर करायला घेतोय गोल्डन साखळ्यांना. तर आता बघूया, स्टार्ट करतो आणि तुम्हाला सुद्धा दाखवतो. तर मित्रांनो, आता मी अशा साखळ्या इथे लावून ठेवल्या, त्या 3 भागात सेपरेट केलेत आणि इथे अर्ध्या काही उरले आहेत. पण आता आम्हाला सध्या तरी एवढे घेतलेत, 15 फुटाचे घेतलेत. 3 याच्यात डिवाइड केलेत. आता याला मी कलर करायला घेतो गोल्डनवाला. मित्रांनो, आता मी एवढी करून ठेवलेले कलर इथे दिसते तुम्हाला. आता फरक किती दिसेल. ॲक्च्युली प्लॅस्टिक आहे ना, त्यामुळे पूर्ण असं बसत नाही कलर, त्यामुळे 2 हात तरी मारावे लागणार याच्यावर. सो आता थोडं येलो मागचा दिसतोय. जेव्हा एकदा सुकेल ना, बाकीच्या मारून घेईन 3 पट्ट्यांपैकी, तोपर्यंत हा सुकलेला असेल. त्याच्यानंतर मग पुन्हा एकदा सेकंड हात मारेन, मग बघूया कलर कसा दिसतोय. तुम्हाला पूर्ण झाल्यावरच दाखवतो आता. मी अशी घेतली.
moments later. आता आम्ही निघालोय फायनली गणपती आणायला आणि आज प्रमुख पाहुणे आले दरवर्षीप्रमाणे. गेल्या वर्षी नव्हता. या वर्षात केंगळी भेंडेबाई येतोय मागणं आणि हे तिघं जात आहेत ऑटोनी. मग नंतर तिथनं ओला करू. हे तिघं इथे थांबलेत, मामा, देवयानी आणि कौस्तुभ भेंडे बॉय पाठ घेऊन उभा आहे. कौस्तुभ बसतोय प्रथमेश सोबत आणि आता आम्ही जातोय करपरच्या कारखान्यात. A few moments later. तर मित्रांनो, आता गणपती वगैरे आणून झालेला आहे आणि आता पुन्हा एकदा मकर जेवढं राहिलंय रंगवकाम ते आता सुरू करतोय. तर दाखवतो. आमचे आर्टिस्ट आलेत लालबागवरून, त्यांना आम्ही बोलवून घेतले दरवर्षीप्रमाणे. यावर्षी सुद्धा आलेत आणि एकदम त्यांची कला दाखवता येते. हे बघा, ब्रश बघा कसे आले आर्टिस्ट. जरा नीट बघितलं तर श्रवण क्षीरसागर यांच्यासारखे नाही दिसत का जरा? बघा, ऑरेंज ज्यूस गँग, ऑरेंज ज्यूस घातला नाही. आणि इथे रंगकाम सुरू होत आहे. हे बघा, अजून इथे एक बाकी आहे पार्ट रंगवायचा. इकडे कौस्तुभ एक रंगवतोय, चालू आहे. इथे टॉपला असणार आहे वरती, त्याच्यात सुद्धा लाइटिंग आहे. इथे सुद्धा चालू आहे. इथे घेतोय पिलर रंगवायला. 4 पिलर आहेत. सो इथून ते इथपर्यंत कलर मारायचा. काय मित्रांनो, बघितलं ही नुसती झलक आहे. तर सकाळी पूर्ण लागलाय, तुम्हाला कळेल काय काय केलेलं आहे. आणि बघा, इथे हर्षदने हे रंगवलेलं आहे पूर्ण. आता याच्यावर गोल्डन थोडा मारायचा आहे पुढे. आणि इकडे कौस्तुभ गोल्डन कलर मारतोय ब्राऊन कलरच्या नंतर आहे बघा. आणि तिथे एक झालेलं आहे खालती. सो असंच काहीच आहे. इथे एक आहे कमानी टाईप, इथे साईडला लागणार आहे. इथे सुद्धा यांना सुद्धा गोल्डन करायचं आहे. यांना पण गोल्डन करणार आहे की असंच ठेवणार आहे? यांना पण गोल्डन करणार आहे. इथे सुद्धा आहे बघा, हे डिझाईन आहेत. इथे पूर्ण गोल्डन कलर मारायचं बाकी आहे. तर मित्रांनो, आता वाजलेत सकाळचे 11 आणि आमचं मकर जवळपास सगळं रंगवून वगैरे 8:30 वाजले सकाळचे. पूर्ण रात्र जागा होतो आम्ही 4-5 जण. सो सगळं रंगवून झालं, गोल्डन वगैरे कलर मारून झाला. मी शेवटचं आता पाहिलं. त्याच्यानंतर मी 2 तास आय थिंक झोपलो असेल. 10:30ला उठलो आता. आणि हर्षद केंगळे हे आपल्या घरी गेलेले आहेत, त्यांना बाहेर जायचं होतं दुसरीकडे. सो आता फक्त त्यानंतर कौस्तुभ, प्रथमेश आणि मामा आणि देऊ मिळून मग बाकीचं जे होतं ते करून टाकलं आणि पूर्ण. आणि मग इथे कधी येऊन झोपलं आतल्या खोली मला कळायला सुद्धा नाही. सो आता मी जातो बाहेर तुम्हाला दाखवायला कितपर्यंत झालं आहे. शेवटचा हात एक चालू आहे काम, ते झालं की मग आपला मकर पूर्ण रेडी आहे. दरवर्षीप्रमाणे थोडा लेट झालेलाच आहे गणपती बसवायला ॲज युजल.
तुमच्या इथे सुद्धा होत असेल असं कधीतरी. सो ठीक आहे, हरकत नाही, जाऊया बघायला. तर जे चौरंग ठेवणार आहे त्याचा हा बेस आहे आणि इथेच हाच आम्ही रंगवत होतो सकाळी. हे सगळं रंगवत आता इथे त्याला पेपर लावला आहे आणि इथे टेबलला सुद्धा पेपर लावलेला आहे. आणि तुम्ही आपला मकरसुद्धा बघत आहात रेडी झालेला आहे. बघा साखळ्या कुठे लागल्यात ते आता तुम्हाला कळलं असेल आणि ओव्हरऑल कसं आहे ते सुद्धा. हे बघा असं काही असं आहे ही पूर्ण डिझाईन. आणि मध्ये रिंग लाईट लावली आहे जी मी तुम्हाला दाखवली. रिंग लाईट घ्यायला आलो होतो सो ती मागे नाही अशी वरती लावली. आणि हे साखळ्याच्या मी रंगवत होतो आधी. हे इथे रांगवले पाळणा तयार केलाय पाळणा सुद्धा आता पेपर लावतोय. मित्रांनो दिवा आहे जो आम्ही आणले होते, 4 आणले होते आणि याचा यूज आम्ही असं काही करणार आहे. ही छोटे मुलांची बांगडी असते ना हातातली ती आहे आणि असे 4 हे केलेत. ते असणार आहे इथे बघा 4 बाजूला 4 असणार आणि त्या साखळ्या सोडायच्या आपल्याला जिथे वरती दिसत आहेत त्यांना. सो पूर्ण पाळण्याचा फील येईल तो. सो हे बघा आणि याला पूर्ण नक्षी होती सो एकदम ते सूट होते एकदम. याचे 4 बाजूला 4 असणार आहेत. तर तेच लावायचं काम चालू आहे बघा लाईव्ह. एकदम इथे नाही ठेवत आहे, इथे ठेवत आहे या पट्टीवर. सुपर ग्लूने चिटकवत आहे आम्ही. आता वरती हे असं वेलवेटचा पेपर लावणार आहे ह्याच्यावर. हे सगळं चिटकून झालेले आहेत ते इथे लावणार. गणपती बसल्यावर पूर्ण असं ढकललं जाणार आणि मजा असणार ह्याची. पूर्ण सगळं सेट झाल्यावर मग तुम्हाला दाखवलं. हे बघा असं झालेलं आहे. लाईट वगैरे लावलेली आहेत आणि ह्याच्या आत सुद्धा लाईट आहेत. मी झालर लावली ही मगाची नव्हती. सो असं काहीच आहे. मोरया 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 मोरया.